मी फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे सांगण्यासाठीच आंबेडकरी गाणे गातो. गुलामी का टूट गया जाल, अरे ये मेरे भीम का कमाल. बाबासाहेबांनी सांगितले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कुठल्याही व्यक्तीमध्ये, कुठल्याही जातीमध्ये, कुठल्याही धर्मामध्ये कुठलाही भेदभाव, उच्च नीचता नसली पाहिजे. पण जेवढा रिस्पॉन्स मला बाबासाहेबांच्या गाण्याला आला तेवढा हिंदी गाण्यांना आला नाही. सिंगर छोटा जरी असेल तरी तो सिंगरच असतो आणि मोठा जरी असेल तर तो सिंगरच असतो. संघर्ष करण्यासाठी सर्व तयार असतात, पण शिक्षणासाठी आणि संघटित होण्यासाठी कुठेतरी कमतरता आहे. की संविधान हे डोक्यामध्ये आहे. आता सध्याचं जे राजकारण आहे तो जातीपातीचंच राजकारण चालू आहे. कायद्याची पण सेफ्टी कायद्यानेच तयार केलेली आहे. की जसं की सर आता भीमगीतांमध्ये बाकीचे गीतं एवढी प्रसिद्धी मिळते का? प्रसिद्धीसाठी भीमगीतांचा वापर मी करत नाही, केला नाही आणि करणारही नाही. बाबासाहेबांनी सांगितलेल्या सर्वच गोष्टी ह्या चालू काळामध्ये पण खऱ्या होताना आपल्याला दिसत आहे. बरोबर आहे. जसं की मराठा आरक्षण आहे, जसं की युपी बिहारची फाळणी आहे. जय भीम, क्रांतीचा नारा हा जय भीम, आमचा किनारा हा जय भीम, बोले दरारा हा वैरा इशारा हा. नमस्कार, तुम्ही पाहतात युवा राज्य. मी रितेश शिंदे आणि आज आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे जी की म्युझिक क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे कामगिरी करत आहे आणि त्याचसोबत एवढ्या मोठ्या म्युझिक क्षेत्रामध्ये असतानाही ते कोणत्याही प्रकारचा ॲटिट्यूड मनात न ठेवता सामान्य लोकांचे कार्यही करतात. जसं की आपण 2-3 दिवसापूर्वी त्यांची एक व्हिडिओ पण पाहिला होता की ते ट्रॉफिक रस्त्यावर क्लिअर करत होते, जेणेकरून की लोकांना थोडीफार मदत होईल जाण्या येण्यासाठी. तर आज आपल्यासोबत आहेत रॉकस्टार म्युझिक अभि सर. तर सर्वप्रथम सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सर स्वतःबद्दल आणि तुमच्या या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल थोडक्यात सर आम्हाला सांगा. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. मी तुमचा सर्वांचा लाडका गायक रॉकस्टार म्युझिक अभि. तर जसं की तुम्हा सर्वांनाच माहित आहे की मी ऍक्च्युली रील्स थ्रू म्हणा किंवा सोशल मीडिया थ्रू एक सोशल वर्क किंवा मग समाजापर्यंत कुठल्याही गोष्टीबद्दल एक जागरूकता निर्माण करण्याचं काम करत आहे. आणि तसं बघायला गेलं तर माझ्याबद्दल एवढं काही सांगू असं तेवढं काही मोठं मी आर्टिस्ट नाहीये, बट ठीक आहे. तुमच्या प्रेमामुळे एक आर्टिस्ट आणि एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून मी काम करतो. असं मी तुमचा सर्वांचा लाडका रॉकस्टार म्युझिक अभि. सर जसं की आता तुम्ही इतक्या मोठ्या स्थळापर्यंत गेलेले आहात, सर हे लहानपणीचं आयुष्य ह्याच्या कम्पेअरमध्ये कसं होतं? ऍक्च्युली लहानपणीचं आयुष्य म्हणजे एक नॉर्मल, जसं आपण एक मिडल क्लास मधून आपण पुढे आलेलो आहोत. एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये बिलॉंग करतो आपण. तर लहानपणीचं आयुष्य एक सामान्य लहान मुलासारखंच होतं. म्हणजे मित्रांसोबत क्रिकेट खेळणं, यामध्ये टाइम स्पेंड करणं आणि स्कूल म्हणजे शाळेची लाईफ एक नॉर्मल लाईफ होती. संगीताची आवड तेव्हा पण होती का लहानपणी? हा, संगीताची आवड लहानपणापासूनच आहे. कारण घरामध्ये जे बाबा होते माझे वडील, म्हणजे माझे वडील जे आहेत ते हार्मोनियम वाजवायचे घरामध्ये. मग तेच ऐकून ऐकून संगीताची आवड निर्माण झाली. सर जेव्हा पहिल्यांदा तुम्ही स्टेजवर गाणं सादर केलं होतं, तर त्यावेळेस कॉन्फिडन्स कसा होता? ऍक्च्युली मी ज्यावेळेस 10th मध्ये होतो तेव्हापासूनच मी युट्यूबला म्हणा किंवा इतर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मी गाणे नाही ऐकायचो. मी ऍक्च्युली लाईव्ह शोज बघायचो, कुठल्या पण सिंगरचे लाईव्ह शोज. आणि ते शोज बघून बघून एक स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आला. त्यावेळेस आवाज किंवा सूर म्हणा तेवढे पक्के नव्हते, बट कॉन्फिडन्स हा खूप जास्ती पक्का होता. त्याच्यामुळे कुठलीच भीती न वाटता मी त्या स्टेजवरती परफॉर्म केलेला आहे. सर तुम्ही आता संगीत क्षेत्रामध्ये आहात, तर संगीत क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचा आयडॉल कोणाला मानता आणि कशामुळे त्यांना मानता? मी ऍक्च्युली या क्षेत्रामध्ये आयडल म्हणजे मी मल्टिपल लँग्वेजमध्ये गाणे ऐकतो. तर मल्टिपल लँग्वेज मधले वेगवेगळे आयडल आहेत. जसे की मी मॅक्सिमम पंजाबी गाणे प्रिफर करायचो अगोदर. तर मी पंजाबी इंडस्ट्रीमध्ये मास्टर सलीम सरांना माझा आयडल मानायचो. तसंच आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये ज्याला आपण मराठी इंडस्ट्रीचा अमिताभ म्हणतो, म्हणजे आपले आनंद शिंदे सर. हां. सगळ्यांनाच माहित आहे. आनंददादा शिंदे यांना मी माझा आयडल मानतो. सर आता जसं की तुम्ही भीमगीते गाता, हे भीमगीते गाण्यामागचा म्हणजे काही उद्देश होता की प्रेरणा कुठून मिळाली होती ही गाणी? ऍक्च्युली भीमगीते गाण्याची प्रेरणा ऍक्च्युली लहानपणापासूनच घरामध्ये आंबेडकरांबद्दल हे म्हणजे शिकवण्याची गरज नाही. एक व्यक्ती जेव्हा बौद्ध जातीमध्ये जन्माला येतो त्याला आंबेडकर शिकवण्याची गरज नाही लागत. त्याला आंबेडकर जन्मताच माहिती असतं की आंबेडकर काय आहे. आणि गाणे गाण्याची प्रेरणा म्हणजे मी ऍक्च्युली 12th झाल्यानंतरच विचार केला होता की मला युथशी कनेक्ट व्हायचंय. जो युथ जनरेशन आहे
मला असा कॉन्फिडन्स होता की मी त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो. मी माझ्या थ्रू त्यांना एक्सप्रेस करू शकतो की आंबेडकर काय आहेत हे त्यांना सांगू शकतो. मी फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे सांगण्यासाठीच आंबेडकरी गाणे गातो. बाकी याच्या मागचा काहीच मोठं नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांशी तुमची पहिली ओळख कशी झाली? बाबासाहेबांच्या विचारांशी ओळख म्हणजे लहानपणापासूनच. जन्मल्यापासूनच आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर. सगळीकडेच आंबेडकरच आहे घरामध्ये. त्याच्यामुळे ओळख होण्याची गरजच नाहीये. लहानपणापासूनच आंबेडकरीच आहे. जसं की सर आता गाण्यामध्ये खूप काही क्षेत्र आहेत, मराठी आहेत, हिंदी आहेत. त्याच्यामध्ये पण म्हणजे क्लासिक सिंगिंग असते आणि बॉलिवूडमध्ये म्हणजे मूव्हीजमध्ये पण गाणे म्हणता येतात. सर तुम्ही म्हणजे हे भीमगीतेच म्हणजे निवड कशा कशा कारणामुळे केली? तेच ॲक्चुअली की मला लोकांपर्यंत पोहोचायचं होतं. हां. यूथ जनरेशनपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचायचे होते. बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण जो बाबासाहेबांचा समाज आहे, तो शिक्षणाला थोडा कमी बघायचा. हं, हं. संघटित होण्याला तर ऑब्व्हियसली तुम्हाला माहीतच आहे तिथे पण कमीच होता. पण हां. संघर्ष म्हणलं की संघर्षाला मात्र सगळ्यात अगोदर असायचा. हं. तर मला लोकांना बाबासाहेबांनी सांगितलेली तत्त्वे समजून सांगायची होती की बाबासाहेबांनी सांगितलंय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि बाबासाहेबांनी सांगितलंय, कोणी जो भाषण करतो, तर एखाद्या भाषणकाराचे 100 भाषण, तर एखाद्या गायकाचं एक गाणं इम्पॅक्ट करतो. तर तो विचार माझ्या डोक्यामध्ये इम्पॅक्ट केला आणि मी विचार केला की माझ्या गाण्यांच्या थ्रू मी आंबेडकरी समाजामध्ये जागरूकता निर्माण करू आणि बाबासाहेबांचे विचार पोहोचवू. सर तुमचं पहिलं गाणं कोणतं होतं बाबासाहेब आंबेडकरांवरती? मी ॲक्च्युअली एक गाणं तुम्हाला आता पण माहिती आहे. गुलामी का टूट गया जान. हं. कुठल्याही डीजेला वाजतो, हां. कुठल्याही ठिकाणी वाजतो. हे गाणं ॲक्च्युअली ज्यावेळेस लोकांना माहिती नव्हतं गाणं, हं, हं. त्यावेळेस हे गाणं मी फक्त स्टेजला परफॉर्म करून गाणं व्हायरल केलं होतं, हे गाणं. हां. आणि तेव्हापासनं माझा एक मित्र आहे, त्यांनी हे गाणं रेकॉर्ड केलंय, चेतन लोखंडे यांनी. हं. मग तेव्हापासून हे गाणं मार्केटमध्ये व्हायरल व्हायला लागलं. हे गाणं आहे खूप अगोदरचं, हां. पण ह्या गाण्याने माझी सुरुवात केली आणि ह्याच गाण्याने मला एक खूप मोठमोठे स्टेज दिलेले आहे. सर आता एवढे सारे तुम्ही इव्हेंट करता, त्यातला असा कोणता इव्हेंट आहे की जे आतापर्यंत लक्षात आहे? मी ॲक्च्युअली नागपूरला केला होता इव्हेंट तो. हां. नागपूरचा इव्हेंट होता. ज्या ठिकाणी म्हणजे मला वाटतं की त्या लोकांनी असं खूप जास्ती मला सन्मान दिला. त्या ठिकाणी मला त्यांनी ॲज अ सेलिब्रिटी, त्यांनी म्हणजे एका सेलिब्रिटीसारखी ट्रीट दिली मला त्यांनी. आणि त्या ठिकाणचा सगळ्यात मोठा क्षण म्हणजे त्या ठिकाणी आंबेडकर राईट्सचे खूप मोठे-मोठे नेते होते. म्हणजे आंबेडकरी समाजातील खूप मोठे-मोठे विद्वान लोकं आले होते आणि त्या लोकांनी त्या ठिकाणी माझा एवढा सन्मान गौरव केला. हा क्षण माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांचे विचार तुमच्या दृष्टीने सर्वात मोठे योगदान कोणते आहे त्यांचं? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? जसं बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत, तुमच्या दृष्टीने त्याच्यात सर्वात मोठं योगदान काय आहे? म्हणजे बाबासाहेबांचे विचार? आहे योगदान. योगदान आता तुम्हाला मी सांगायला गेलं ना, तर आता ॲक्चुअली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की भारताचे जे संविधान आहे, हां. भारताला बाबासाहेबांनी संविधान दिलंय. बाबासाहेबांच्या संविधानावर हा देश चालतो. याच्यापेक्षा आणखी कुठलं योगदान असेल असं मला वाटत नाही. बरोबर आहे ना? हो ना. तर हेच योगदान सर्वात मोठं आहे. जसं की सर आपण आजच्या टाईमला बघतोय की आजचा जे तरुण आहे ते मोबाईलच्या व्यसनी जास्त जातोय किंवा व्यसन जास्त करतोय. जसं की बाबासाहेब आंबेडकरांनी असा कोणता संदेश म्हणजे विद्यार्थ्यांनी किंवा तरुण विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे? बाबासाहेबांनी सगळ्यात मोठा संदेश असा दिलेला आहे, की समता, बंधुता हे ठेवायला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी सांगितलंय, की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर बाबासाहेबांनी सांगितलं होतं, की प्रायोरिटी बाबासाहेबांनी शिक्षणाला दिलेली आहे. हां. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर बाबासाहेब म्हणतात, की शिका. तर मला पण असं वाटतं, की बाबासाहेबांनी जो उपदेश दिला आपल्याला शिका, यावरती तरुणांनी सगळ्यात जास्ती भर दिला पाहिजे शिक्षणावरती. यापेक्षा एक कुठलंही मोठं शस्त्र नाही. शिक्षण सगळ्यात मोठं शस्त्र आहे. बाबासाहेबांच्या कोणत्या विचाराने तुमच्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव पडतो? बाबासाहेबांचे विचार सगळ्यात मोठे म्हणजे समता, इक्वॅलिटी. हां. म्हणजे संविधानाची सुरुवातच त्याच्याने केलेली आहे बाबासाहेबांनी. इक्वॅलिटी, समानता. कुठल्याही व्यक्तीमध्ये, कुठल्याही जातीमध्ये, कुठल्याही धर्मामध्ये, कुठलाही भेदभाव, उच्च-नीचता नसली पाहिजे. सर्व समान स्तरावर, सर्व समानतेने वागले पाहिजे. हा विचार सर्वात जास्ती मला पटतो. जसं की सर समाजात अजूनही काही बदल व्हायला पाहिजेत. तुम्हाला असे कोणते वाटतात की जे बदल व्हायला पाहिजेत समाजामध्ये जे होत नाहीये? नक्कीच, नक्कीच. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. समाजामध्ये सर्वात अगोदर सांगतो, आता जसं मी आंबेडकर राईट्स मूव्हमेंटला काम करतो.
त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की बाबासाहेबाची जेव्हा आपण बघतो, ज्यावेळेस बाबासाहेबांची जयंती असते, त्यावेळेस लोक अफाट लेवलला खर्च करतात, बरोबर आहे. हम्म. आणि सर्वात मोठी गोष्ट वेशभूषा, रंगभूषा, हा. जे काय असते त्यांची केशभूषा. कुठेतरी मला असं वाटतं की ह्या गोष्टीवर लोकांनी विचार केला पाहिजे. बाबासाहेबाची जयंती ही ज्यावेळेस साजरी करतो त्यावेळेस फक्त नाचून नाचून नाचूनच नाही, हा केली पाहिजे, नाचायला पण पाहिजे असं नाही म्हणत आहे. तो आपण एक आनंद, आपण एक उत्सव साजरा करतो त्याच्यासाठी नाचलं पाहिजे. हा. पण बाबासाहेबांच्या जयंतीच्या वेळेस मला असं वाटतं की जवळपास जास्ती नाही त्याने 50% तरी बाबासाहेबांची पुस्तके वाचली पाहिजे, हा. बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेतले पाहिजे. तर हा बदल एक तरुण पिढीमध्ये आणला पाहिजे. असं संगीत जेव्हा तुम्ही गाता त्यामध्ये असं कोणतं तुमचं असं तुम्हाला वाटतं की माझं हे गीत आहे याच्यामुळे खूप समाजामध्ये बदल घडू शकतो? आहे ना. आता जसं की मी नेहमीच गातो, मी सांगितलेलं पण आहे की माझं एक गाणं आहे, म्हणजे मी ज्या गाण्यामुळे मी समाजामध्ये पुढे आलो, ज्या गाण्यामुळे माझी महाराष्ट्रभर म्हणा भारतभर ओळख निर्माण झाली, असं हे गाणं. गुलामी का टूट गया जाल, ये मेरे भीम का कमाल. हम्म. ते गाणं असं होतं, अरे अब ना गुलामी अब ना सलामी, आगरू की अब ना नीलामी, अरे चलते हम शेर की है चाल, अरे चलते हम शेर की है चाल, अरे ये है मेरे भीम का कमाल, गुलामी का टूट गया जाल, अरे ये है मेरे भीम का कमाल. म्हणजे बाबासाहेबांनी परिश्रम घेतले, बाबासाहेबांनी अथांग परिश्रम घेतले, बाबासाहेबांनी अथांग अभ्यास केला, बाबासाहेबांनी अथांग श्रम घेतले, त्यानंतर ती गुलामी दूर झालेली आहे. म्हणून हे गाणं माझ्या माइंडमध्ये लहानपणापासून बसलेलं आहे आणि हेच गाणं आहे ज्याने मला पुढे आणलेलं आहे. जसं की सर आपण बघतो की इंडस्ट्रीमध्ये असं कोणता सिंगरच नाहीये की जे की समाजाचं नाव समोर आणण्यासाठी प्रयत्न करेल. तुम्ही असे पहिले आहात मला वाटतंय की त्याच्यामधून तुम्ही गीतामधून लोकांना संदेश देता. सर ह्या असं तुम्हाला वाटतं की तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो सर असे जेव्हा तुम्ही गीतं गाता? जेव्हा मी सुरुवात केली होती, ऍक्च्युली जसं तुम्ही बोललात की तुम्ही पहिले आहात, पहिला मी नाही, आहेत खूप सारे सिंगर आहेत, बट मी एक वेगळी स्टार्ट केली. मी काय बोललो होतो की मला युथशी कनेक्ट व्हायचंय आणि युथशी कनेक्ट होण्यासाठी मी एक इन्स्ट्रुमेंट यूज करतो, ते म्हणजे गिटार. लोकांनी नाव दिलेले आहे रॉकस्टार. गिटार एक इम्प्रेसिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे, जे कोणी पण बघेल, कोणी पण म्हणजे जास्ती करून युथ लोक जेव्हा ते बघतात त्या गिटार ह्या इन्स्ट्रुमेंटकडे ते अट्रॅक्ट होतात, बरोबर आहे ना. तर मी विचार केला की माझ्यामध्ये त्या आर्ट आहे, तर ह्या गिटारला पकडून मी माझ्या समाजामध्ये काही परिवर्तन आणू शकतो का. तर मी स्टार्ट केलं होतं गिटारवरती गाणे म्हणायला, फक्त अनप्लग्ड गाणे, एक नवीन झोन मध्ये गाणे, रॉकिंग स्टाईल मध्ये गाणे. तर ह्या गाण्यांना युथ कनेक्ट झाला. मी जसं एक्सपेक्ट केलं होतं त्याप्रमाणे युथ कनेक्ट झाला माझ्यासोबत. मग मी विचार केला की मी पहिलं गाणं केलं, मला इतका चांगला प्रतिसाद भेटला, मी म्हटलं मी परत बनवतो आणखी रील्स, मी परत शॉर्ट व्हिडिओज बनवतो, मी परत 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 परत. आणि मी हे पण ट्राय केलं की म्हणजे मी हिंदी गाणे आणि बाबासाहेबांचे गाणे दोन्ही पण करून बघितले, पण जेवढा रिस्पॉन्स मला बाबासाहेबांच्या गाण्याला आला तेवढा हिंदी गाण्यांना आला नाही. ठीक आहे, मग मला पूर्ण भारतामधून मेसेज आलेले की दादा ऍक्च्युली तुम्ही गाणे तर करताच आहात बाबासाहेबांचे, पण त्याच्यासोबत एक मेसेज जातोय समाजामध्ये, एक जागरूकतेचा मेसेज जातोय, आंबेडकरी विचार लोकांपर्यंत पोहोचताय, तुम्ही हेच करा. मग लोकांचा असा मला सपोर्ट भेटत गेला, म्हणून मला एक कॉन्फिडन्स आला आणि मी पुढे तेच कंटिन्यू करत गेलो आणि भविष्यामध्ये पण मी पुढे तेच करणार आहे. जसं की तुमचं गाणं ऐकून एखादा व्यक्ती त्याच्या आयुष्यात बदल घडवला असेल अशी कोणती घटना आहे का? व्यक्ती नाही, मी ऍक्च्युली एक उदाहरण देतो. ज्या गावामध्ये मी राहतो, ठीक आहे, त्या गावामध्येच ऍक्च्युली मी जिथे पण शो करायचो, प्रत्येक शो मध्ये मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गावामध्ये बदल झालेले आहेत. मी पूर्ण गावामध्येच बदल घातलेला आहे, फक्त आणि फक्त गाण्यांच्या थ्रू. मी आणखी आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये असे भरपूर एरिया आहेत, जंगमवाडी एरिया आहे, आंबेडकर नगर आहे, गणेश नगर आहे, जयभीम नगर आहे, या ठिकाणी मी भरपूर ठिकाणी शोज केले आणि मी जेवढं काही सांगितलंय माझ्या बांधवांना, जेवढे युथ आहेत, जेवढे वडीलधारे आहेत, सगळ्यांना, त्या सगळ्यांनी माझी गोष्ट ऐकलेली आहे. तर हा बदल वाटतं की मला माझ्या गाण्यांमुळे झालेला आहे. जसे की सर आता सोशल मीडियामुळे भीमगीतांचा प्रसार म्हणजे तुम्हाला किती मदत होते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी? हा, ऍक्च्युली मी ऑनेस्टली सांगणार आहे, खोटं नाही बोलणार आहे काहीच. मी जे सोशल मीडियावरती पॉप्युलर झालोय किंवा माझे फॉलोअर्स वाढलेले आहेत,
किंवा जे पण माझं नाव झालेलं आहे ते फक्त आणि फक्त भीमगीतांमुळेच झालेलं आहे. आणि सोशल मीडियावरतीच लोकांनी मला इतका प्रतिसाद देऊन मला पुढे आणलेलं आहे. तर सोशल मीडियानेच केले जे काही आहे ते मी. जसे की सर आता तुम्ही व्हिडिओ टाकता त्यामध्ये काही हेट कमेंट्स पण असतात, त्यांच्यासाठी काय संदेश असेल? हो, हेट कमेंट ते येतात, पण जे माझे फॉलोअर्स आहेत तेच त्यांना रिप्लाय देतात. मी कधी हेट कमेंट्सना रिप्लाय करतच नाही. आणि मला असं वाटतं, की जर प्रेम करणारे लोक 100 असतील, हा 2 लोक हेट करणारे असतील, तर त्या 2 लोकांना आपण बघितलं नाही पाहिजे. म्हणून मी बघत नाही. माझे जे ते 98 लोक आहेत, ते त्यांना बघून घेतात. जसे की सर आता हा प्रवास आता तुम्ही खूप मोठे झालेले आहात, तर या प्रवासामध्ये आतापर्यंत कोणकोणत्या अडचणी आलेल्या आहेत? हां, अडचणी सगळ्यात मोठी सांगतो. आपण म्हणजे पर्सनली मी एका मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतो. माझे पप्पा प्रिन्सिपल होते. तर प्रिन्सिपल असल्यामुळं थोडंसं आता माहीतच आहे ना, थोडं घरचे लोक शिक्षणावर जास्ती भर देतात. हा पण मला जास्त इंटरेस्ट नव्हता एज्युकेशनमध्ये. ठीक आहे. तर माझी फॅमिली मोठी आहे. 400 लोकांची फॅमिली, काका वगैरे, मामा वगैरे सगळे मिळून, भाऊ. तर सगळेच लोक म्हणायचे, की "ह्या फील्डमध्ये काही नाहीये, तू करू नको." म्हणजे सगळ्यांनी डिमोटिवेट केलेलं आहे. हा. आणि हे जे डिमोटिवेशन होतं, तीच सगळ्यात मोठी अडचण होती. मग सर तुम्ही याला स्वतःला मोटिवेट कसं करायचं? मोटिवेट म्हणजे मला एक सवय आहे, विसरायची सवय. हा. आता विसरायची सवय तुम्ही चांगली म्हणा किंवा वाईट म्हणा. मला आज कोणी बोललेलं उद्या लक्षात नाही राहायचं. मग त्या गोष्टीमुळे मला फायदा झालेला आहे, की म्हणजे ते बोलायचे आणि मी दुसऱ्या दिवशी विसरायचो आणि परत माझ्या कामाला लागायचो. हेच माझं मोटिवेशन होतं. सर मग ही आता ही कधी जर निराशा आली जीवनात, तर तुम्ही काय करत होते? निराशा मला सिंगिंगला घेऊन कधीच आलेली नाही. हा. कधीच नाही. ऍक्च्युली कसं आहे, मी ज्यावेळेस फील्डमध्ये सुरुवात केली, मी त्यावेळेसच विचार केला. कोणी विचारेल की बाबा काय करतो, तर मी सांगेल मी सिंगर आहे. काय झालं, जर मी जास्ती पॉप्युलर नाही झालो, जास्ती मोठा सिंगर नाही झालो, जर एखादा सिंगर पॉप्युलर झाला आणि मोठा सिंगर झाला तरच तो सिंगर नाही म्हणत. सिंगर छोटा जरी असेल तरी तो सिंगरच असतो आणि मोठा जरी असेल तर तो सिंगरच असतो. जसं की सर आता खूप प्रसिद्धी मिळाली, पण प्रसिद्धी मिळाल्यानंतर आपलं आयुष्य कसं बदललं? आयुष्य म्हणजे मी आयुष्य बदलूच नाही दिलं. कारण मला माहिती आहे प्रसिद्धी आली म्हणजे थोडासा गर्व, थोडासा घमंड येणार. आणि जसं की तुम्ही सुरुवातीलाच बोललाय, की अशी व्यक्तिमत्व आहे ज्याच्यामध्ये प्रसिद्धी असून पण घमंड नाही. हा. तर मी तेच डोक्यामध्ये टाकून ठेवलंय, की प्रसिद्धी येवो किंवा नाही येवो, ठीक आहे. फक्त घमंड आणि गर्व नाही आणायचा. डाऊन टू अर्थ आहे, आपण तसंच राहायचं आहे. आजपर्यंतचा सर्वात मोठा सन्मान कोणता? सर्वात मोठा सन्मान म्हणजे मला चंद्रपूरला भेटला होता अवॉर्ड. हा. एका अवॉर्ड शो मध्ये समाजरत्न अवॉर्ड भेटलेला आहे. तो माझा सर्वात मोठा सन्मान आहे. जसे की सर आजच्या तरुणांमध्ये शिक्षणाबद्दलची जागरूकता आहे ती पुरेशी आहे का? अ, तरुणांमध्ये जनजागरूकता शिक्षणाबद्दल मी माझ्या ह्या म्युझिक थ्रू किंवा माझ्या या गीतां थ्रू तेच करत आहे. एक तरुणांमध्ये ज्या गोष्टीची जागरूकता पाहिजे तीच निर्माण करते. पण एक गोष्ट आहे, कुठलीही गोष्ट आपण फोर्स करून कोणालाही करू नाही शकत. हा. एखाद्याचं मन किंवा एखाद्याचा माइंड जर ती गोष्ट ऍक्सेप्ट करत असेल तर ती गोष्ट होईल. बरोबर आहे. थोडी जागरूकतेची गरज आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला विविध उपक्रम वगैरे राबवावे लागतील. ही थोडी कमतरता मला वाटते समाजामध्ये. सर जी तरुण जे सोशल मीडियावर खूप टाइम वेस्ट करत आहेत आणि जसं की बाबासाहेब आंबेडकरांनी संदेश दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ते त्यांच्यामध्ये कुठे दिसूनच येत नाही. तर त्यांच्यासाठी काय संदेश द्या? मी सुरुवातीला सांगितलं होतं, की समाजामध्ये फक्त संघर्ष करण्यासाठी सर्व तयार असतात. हा. पण शिक्षणासाठी आणि संघटित होण्यासाठी कुठेतरी कमतरता आहे. होईल हळू-हळू, ते पण होत आहे. म्हणजे याच्या अगोदरची जनरेशन जर तुम्ही बघितली असती, तर तेवढी नव्हती. पण सध्या आपण म्हणू शकतो समाज हा प्रोग्रेसिव्ह कास्ट आहे. हा. प्रोग्रेसिव्ह आहे. आपलं चालू आहे, बदल होत आहे. होईल हळू, टाईम लागेल. जसे की समाजात वाढणाऱ्या द्वेषाच्या राजकारणाकडे तुम्ही कसे पाहता? म्हणजे समाजकारण आणि राजकारण ह्या हा. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आणि राजकारणामधील आता सध्याचं जे राजकारण आहे, तो जातीपातीचंच राजकारण चालू आहे. तर मला वाटते सध्या राजकारणावर आपण नाही बोललेलं चांगलं राहील, है ना? जसं की सर आपण खूप ठिकाणी व्हिडिओज बघतो किंवा बातम्यांमध्ये पाहतो की संविधान हे धोक्यामध्ये आहे, संविधान हे धोक्यामध्ये. तर संविधान हे जपणं आजच्या टाइमला किती महत्वाचं आहे? हा प्रश्न सर्वात चांगला वाटलेला आहे मला तुमच्याकडून.
मला नाही वाटत की संविधान धोक्यामध्ये आहे. आता तुम्हाला मी सांगतो की संविधान धोक्यामध्ये का नाहीये. मला एक गोष्ट सांगा, जे आपण सेफली आज पॉडकास्ट करतोय, बरोबर आहे? हा. ते कशामुळे करतोय? संविधानामुळे. बरोबर आहे, कायदा असल्यामुळे, बरोबर आहे. आज कॅमेरामॅन आपला शूट घेतोय सेफली संविधानामुळे. आपण ज्या ठिकाणी फिरतो, आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या ठिकाणी फॅमिली राहते, ज्या ठिकाणी बाहेर मुलं मुली फिरतात, ज्या ठिकाणी फॅमिलीज फिरतात, त्या कोणामुळे फिरताय? संविधानामुळे, कायद्यामुळे, बरोबर आहे. हा. मग जो कायदाच सर्वांना प्रोटेक्ट करतो, बरोबर आहे, हम्म. त्या कायद्याला कसं काय कायदा काय होऊ देणार आहे? कायद्यामध्ये अशा पण तरतुदी आहेत ना. हा. कायद्याची पण सेफ्टी कायद्यानेच तयार केलेली आहे, हम्म. बरोबर आहे ना. तर त्याच्यामध्ये जायचं म्हटलं आपल्याला खूप वेळ लागेल, खूप डीपली स्टडी करावं लागेल. तर मला असं वाटतं की कुठेही संविधान, वो जो बोल रहे लोग की खतरे में है, खतरे में है, वो कुछ असं काही नाहीये. संविधानाला कोणी हात नाही लावू शकत, संविधान कोणी बदलू नाही शकत. कोणी जरी आला, काही जरी झालं, तर संविधानाला कोणीच हात नाही लावू शकत. तर संविधानाबद्दल जागृती किंवा म्हणजे तुम्ही काय म्हटलंय, संविधान सेफ ठेवण्यासाठी जागृती करण्याची गरज आहे का? मला नाही वाटत, कारण संविधानाला कोणीच हात नाही लावू शकत. ठीक आहे सर. जसं की आता खूप जणांना नवीन या सिंगिंग या क्षेत्रामध्ये यायचं असतं, तर त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? हा, तर जेवढं मला माहित आहे त्यावरून जे माझे मित्र आहेत, जे माझ्या मैत्रिणी आहेत किंवा जे कोणी आहेत, जे संगीत क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत किंवा आता आता म्युझिक शिकताय, त्यांना मी फक्त एवढंच सांगेल की डू प्रॅक्टिस, प्रॅक्टिस करा खूप चांगली, ठीक आहे. आणि सातत्य ठेवा. बिलकुल आज बोर होते मी उद्या नाही करणार, मी परवा करेल, असं नाही करायचं. फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करत राहा. संगीत क्षेत्र तुम्हाला स्वतःच नाव देईल. संगीत क्षेत्र तुम्हाला स्वतः सगळं काही देणार आहे. फक्त प्रॅक्टिस करायची. तर जसं की चांगला गायक होण्यासाठी काय गोष्टी आवश्यक असतात? आता सांगितलं तेच, प्रॅक्टिस हा. सगळ्यात महत्वाचं, प्रॅक्टिस. फक्त फक्त प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस. जसं की सर पहिले जेव्हा सिंगिंग होतं तेव्हा जास्त इन्स्ट्रुमेंट नव्हते सिंगिंगचे, आताच्या टाइमला खूप आलेले आहेत. तर अजून कोणते बदल असे होतील वाटायले थोडेसे? नाही, ऍक्च्युली पहिले इन्स्ट्रुमेंट जास्ती होते, हा. पण आता कसं आहे, प्रोग्रामिंग म्युझिक आहे. आपण हम्म. आता लॅपटॉपवरती ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर थ्रू म्युझिक बनवू शकतो. पहिले जे होते ते ओरिजिनल होतं, जे काय होतं ते. आता प्रोग्रामिंग म्युझिक आहे. तर आणि जे पण आता पण जे वाजतात ते इन्स्ट्रुमेंटच वाजतात, फक्त हा. साऊंड प्रोग्रामिंग थ्रू येतो. पण इन्स्ट्रुमेंट मला वाटतं की आताच थोडं म्युझिकचं लेवल थोडं कमी होत चाललेलं आहे हा. पहिल्याच्या पेक्षा. पहिले जे होती तीच प्युअर म्युझिक होती. जसं की सर आता भीमगीतांमध्ये बाकीचे गीतं एवढी प्रसिद्धी मिळते का? हा, ऍक्च्युली माझ्या बाबतीत झालेलं आहे तसं. मला प्रसिद्धी ही भीमगीतांमुळेच भेटलेली आहे, बाकी इतर गीतांपेक्षा. आणि प्रसिद्धीसाठी भीमगीतांचा वापर मी करत नाही, केला नाही आणि करणारही नाही. भीमगीत गाण्यासाठी एक काय म्हणतात त्याला, जुनून लागतो. एक हृदयामध्ये आंबेडकरांचे विचार लागतात. तो विचार घेऊन भीमगीते गायले जातात. भीमगीते प्रसिद्धीसाठी गायलेच नाही जातात. तर आपण भीमगीते आणि इतर गीतांचं आपण कंपॅरिझन नाही केलेलं चांगलं राहील. जसं की सर तुम्ही स्टेजच्या म्हणजे कधी सिंगिंग करत नाही, त्या टाइमला तुम्ही फ्री टाइम मध्ये काय करता? फ्री टाइम मध्ये मी मित्रांसोबत फिरतो. हम्म. मित्रांसोबत मूवीला जातो. मित्रांसोबत इतर सिटीज एक्सप्लोअर करतो. आणि कधी कधी मूड झाला तर मी जामिंगला बसतो. हीच लाईफ आहे, सगळं लाईफस्टाईल सगळी हीच आहे. तुमच्या जीवनात सर्वात मोठी शिकवण कोणती? हा, तर माझ्या जीवनात सर्वात मोठी शिकवण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला उपदेश आहे. ते म्हणजे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करण्यावाला मोठा गुन्हेगार असतो. हीच शिकवण घेऊन मी आज पुढे चाललो आहे. जसं की सर तुमची यशाची जी व्याख्या आहे ती काय होती? यशाची व्याख्या म्हणजे माझी एवढीच आहे, मी तुम्हाला सांगेल. जे तुम्ही मला क्वेश्चन केला होता की हेटर्स वगैरे डिमोटिवेट करणारे लोक, फक्त आणि फक्त यशाची व्याख्या हीच आहे. जो कोणी तुमचा निंदक असेल, जो कोणी तुमच्या निंदा करत असेल, जो कोणी तुमच्या बॅकबिचिंग होत असेल, जे कोणी तुम्हाला डिमोटिवेट करत असेल, तुमच्या फील्ड बद्दल, ज्या फील्डमध्ये तुम्ही कुठलीही फील्ड असो त्या फील्डमध्ये काम करता, फक्त आणि फक्त हेटर्स आणि डिमोटिवेट करणाऱ्या लोकांना इग्नोर करत चाला. बाकी सक्सेस तर तुमचाच पुढे आहे. सर तुम्हाला असं काय म्हणजे कसं वाटतं की लोकांनी तुम्हाला कोणत्या नावाने असं लक्षात ठेवलं पाहिजे? लोकांनी ऑलरेडी माझं लोकांना 50% लोकांना माझं नाव नाही माहिती महाराष्ट्रामध्ये. माझं नाव अभिजित आहे.
लोकांनीच नाव दिलेलं आहे रॉकस्टार अभि. तर मला असं वाटतं की मरेपर्यंत लोकांनी रॉकस्टारच या नावाने मला लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे सर, आता इथून समोर जे क्वेश्चन असतील फक्त एका वाक्यामध्ये म्हणजे Okay. एका याच्यामध्ये आन्सर द्यायचं. ओके. सर तुमचा आवडता गायक? एकच सांगू का 2-3 सांगायचे? एकच. ओके. करा क्वेश्चन. आवडता गायक? आनंद शिंदे. आवडतं भीमगीत? गुलामी का टूट गया जाल. आवडतं पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलेलं किंवा त्यांच्या जीवनावर बुद्ध आणि त्यांचा धम्म. बाबासाहेबांचा आवडता विचार? बाबासाहेबांचा आवडता विचार, आता बाबासाहेबांचा आवडता विचार आपण एक नाही म्हणू शकत. बाबासाहेबांचे सर्वच विचार जे आहेत ते आवडते. त्याच्यापैकी तुम्हाला एक सांगतो. बाबासाहेबांचा आवडता विचार म्हणजे हाच की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. आज बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनी तरुणांसाठी काय संदेश दिला असता? बाबासाहेब आंबेडकर असते तर बाबासाहेबांनी तेव्हा पण सांगितलंय. बाबासाहेबांची दृष्टी जी होती ती दूरदृष्टी होती. बरोबर आहे. बाबासाहेबांनी सांगितलेल्या सर्वच गोष्टी ह्या चालू काळामध्ये पण खऱ्या होताना आपल्याला हा. दिसत आहेत. बरोबर आहे. जसं की मराठा आरक्षण आहे, जसं की युपी बिहारची फाळणी आहे, हा. जसं की झारखंडची फाळणी आहे. ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी तेव्हा सांगितल्या होत्या, त्या आता अंमलात येत आहेत. तसंच बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेब आता जरी असते तर बाबासाहेबांनी तेच सांगितलं असतं. सर आता जे भीमगीतांचा जे पुढचा काळ तुम्हाला कसा दिसायला? आपण बघतोय की सध्या कुठलंही गीत असू द्या, आपल्या महाराष्ट्रापुरतं असू द्या किंवा भारतापुरतं असू द्या, अगोदर भीमगीत थोडे कमी प्रमाणात व्हायचे, पण आजकाल इतर कुठल्याही गीतापेक्षा भीमगीते खूप जास्त रिलीज होत आहे. तर मला असं वाटतं की भीमगीतांचा काळ हा पुढच्या काळामध्ये आजच्या युगापेक्षा खूप चांगला असणार आहे. सर तुमचं असं कोणतं स्वप्न आहे का ते अपूर्ण राहिलेलं आहे? स्वप्न अपूर्ण म्हणजे असं अपूर्ण म्हणता येणार नाही, कारण आता आपण जिवंत आहोत ना. स्वप्न पूर्ण करायला टाइम आहे. जे स्वप्न बघतोय त्याच्यासाठीच मेहनत करतोय, तो होतील स्वप्न पूर्ण. आपल्याला अपूर्ण आहे असं मला वाटत नाही. करतोय हळूहळू पूर्ण. म्हणजे लहानपणी जे होतं, मोठेपणी जे बनायचं ते आता सध्या म्हणजे त्यामध्ये हा, म्हणजे मला तर असं वाटतंय. हा. बरोबर आहे. माझं असं एक स्वप्न आहे, ज्यावेळेस मी माझ्या गावावरती येईल, म्हणजे तेवढा मोठा सेलिब्रिटी म्हणा किंवा मी जे मला अचीव्ह करायचे, ज्यावेळेस मी अचीव्ह करेल, ज्यावेळेस मी माझ्या गावावर येईल, त्यावेळेस गावातल्या लोकांनी अभिमानाने बोललं पाहिजे की ह्यांनी म्हणलं होतं आणि करून दाखव. हे स्वप्न सगळ्यात मोठं आहे. सर आज तुमच्या चाहत्यांसाठी इथून काय संदेश द्याल? चाहत्यांसाठी एवढंच सांगेल मी की जसं तुम्ही मला आतापर्यंत प्रेम दिलंय, तसंच प्रेम आणि तुमचं सपोर्ट मला राहू द्या. आणि मी इथपर्यंत जे पोहोचलोय ते तुमच्यामुळेच पोहोचलोय. तुम्ही आहात म्हणूनच मी आहे. तुमच्या विना मी बिलकुल काहीच नाहीये. तुम्ही आहात म्हणूनच मी आहे, हेच माझ्या चाहत्यासाठी सांगेल. ठीक आहे सर. जय भीम तुमच्यासाठी नेमकं काय? जय भीम ऍक्च्युली जय भीम हा फक्त एक नारा नाही किंवा जयघोष नाही. जय भीम शब्द हा बनलेला आहे समानता दर्शवण्यासाठी, की बाबासाहेबांनी सर्वच लोकांसाठी कायदा बनवला आहे. बाबासाहेबांनी सर्वच लोकांना सोयी सुविधा सगळं काही दिलेलं आहे. तर आपण जय भीमच्या नाऱ्या थ्रू हे सांगायचंय की जय भीम क्रांतीचा नारा हा जय भीम, आमचा किनारा हा जय भीम, बोले दरारा हा वैर्या इशारा हा. म्हणजे जय भीम हा समानतेचा नारा आहे. इनफॅक्ट इक्वॅलिटी. जय भीम हा नारा समानता दर्शवतो. ठीक आहे सर. फक्त एक गाणं हो द्यावा सर आमच्यासाठी. चालते. हा तुमचं जे हे गाणं तुमच्यासाठी, माझ्या चाहत्यांसाठी, किंवा मला ज्या लोकांनी नाव दिलंय त्या लोकांसाठी. ठीक आहे. हे गाणं ऍक्च्युली माझा मित्र राहुल साठे त्याचा आहे. तर हे गाणं तुम्हा सर्वांसाठी. हे भीमामुळे ही दुनिया कळाली, अभिला रॉकस्टार पदवी मिळाली. भीमामुळे ही दुनिया कळाली, अभिला रॉकस्टार पदवी मिळाली. माझ्या शेवट श्वासावर, माझ्या शेवट श्वासावर
माझा भीमाचा आहे अधिकार, मी भीमावरी प्रेम करीतो, मी भीमावरी प्रेम करीतो, माझ्या भीमावरी प्रेम करीतो, मी भीमावरी प्रेम करीतो. आता आपण पाहिलो सरांचं आणि सरांच्या गीताबद्दल. मी सरांना मेसेज करण्याच्या आधी दुसऱ्या पण खूप जणांना, नांदेडच्या रील स्टार वगैरेंना मेसेज केला होता. त्यांचे खूप कमी फॉलोअर्स असूनही मला रिप्लाय आलेला नाही आणि सरांचं खरंच सरांमध्ये काहीच ॲटिट्यूड नाहीये. मी मेसेज केल्याच्यानंतर मला कमीत कमी 1 मिनिटाच्या आत मला रिप्लाय आला होता सरांकडून मेसेजचा. तर थँक सर, तुम्ही तुमचा वेळ देऊन आमच्यासाठी आलात. त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभारी आहोत. थँक्यू, थँक्यू. युअर मोस्ट वेलकम. थँक्यू.